राज्याचे माजी मंत्री व पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारे आपल्यासोबत आहेत. बाप्पू, 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरंदर दौऱ्यावर होते. कशा पद्धतीचा कार्यक्रम असणार? शिवसेनेने संपूर्णतः जाहीर केलं राज्यभरामध्ये की महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्यांनी महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलेलं आहे. विशेषतः लाडक्या बहिणी मोठा इम्पॅक्ट त्यांचा झालेला आहे. आणि या सर्व विधानसभा मतदारसंघवाईज आभार प्रदर्शन करण्यासाठी आणि लोकांचे आभार मानण्यासाठी आभार यात्रा या नावाचा कार्यक्रम माननीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेला आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून 31 जानेवारी रोजी 5:30 वाजता पुरंदरच्या पालखीतळ मैदान 1 या ठिकाणी भव्यदिव्य असा कार्यक्रम होईल. मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी तिथे येतील. लाडके भाऊ, तरुण, सर्वच जनता अगदी भव्यदिव्य असा 30-40 हजार लोकांचा तरी हा एक मेळावा होईल. बाप्पू, सध्या राज्यात वाल्मिक कराड प्रकरण तापत आहे. अनेक सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु काल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती अजित पवार म्हणाले की आमच्यात नैतिकता आहे, त्यामुळे कुठंतरी त्यांच्या राजीनाम्याचा विषय आत्ता तरी संपुष्टात आलेला दिसतोय. परंतु विरोधकांकडून नेहमी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो. कसं नाही, असं आहे की अजित पवार काय बोलले हे महत्त्वाचं आहे. नैतिकता एखाद्या व्यक्तीमुळे मोठ्या गोष्टी घडल्या म्हणजे नैतिकतेचे जेव्हा जसं की एखादा ट्रेन ॲक्सिडेंट झाला, कुठे काय झालं, ट्रान्सपोर्टचं हे झालं, त्यांनी असं म्हटलं जे मी ऐकलेलं आहे की प्रथमदर्शनी डायरेक्ट संबंध धनंजय मुंडे यांचा दिसत नाही असं चित्र आहे. मग ती पोलीस आता 4 इन्क्वायरी बसलेले आहेत. SIT आहे, पोलीसची इन्क्वायरी आहे, न्यायालयीन इन्क्वायरी आहे. हे सगळे लोक काम करत आहेत. आणि म्हणून त्यांनी एवढं सांगितलं की जोपर्यंत त्यांचा संबंध आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत निव्वळ लोक बोलत आहेत, मीडिया बोलते म्हणून त्यांचा राजीनामा घेणे हे नैतिकतेला धरून नाही असं ते बोलले. बघू, पण एकंदरीत आपण देखील बीडमध्ये गेला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट देखील घेतली होती. कशी सद्यस्थिती तिथली परिस्थिती कशी आहे की जातीजातीत सध्या विभागला जात आहे बीडमध्ये असं टीका होत आहे. एका बाजूला धनंजय मुंडे यांच्यावरती काही नेते डायरेक्ट देखील टीका करत आहेत. कसं बघताय? आता एक चांगलं आहे की आता बीडला पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत, त्यामुळे कडकपणे ते काही गोष्टी करतील. मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता की 1968 साली या देशामध्ये वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद उफाळला आणि नक्षलबारी नावाच्या गावामधून म्हणून त्याला नक्षलवाद नाव ठेवलं गेलं. तिथे जे वातावरण होतं त्या काळामध्ये जे मी वाचलेलं आहे की व्याजवाले माजलेले होते, दारूवाले माजलेले होते, पॉलिटिशियन त्यांच्याशी संगनमतात होते, वकील संगनमतात होते, काही डॉक्टर्स याच्यामध्ये होते. आणि प्रस्थापित लोक सर्वसामान्य माणसांना पूर्ण चिरडून टाकत होते, अन्याय होत होते. आणि तो अन्याय सहन होत नाही म्हणून एक साधा शिक्षक चारू मुजुमदार नावाचा त्याने ह्याच्या विरुद्ध लढायचं ठरवलं. आणि अख्ख्या पश्चिम बंगालमधली अनेक तरुण पोरं वेल एज्युकेटेड त्यांच्याबरोबर जमा झाली आणि त्याच्यातून नक्षलवाद सुरू झाला. तर नक्षलवादाचं मूळ बीज जे होतं, नंतर नक्षलवाद चुकीच्या दिशेने गेला राजकीयदृष्ट्या, पण मूळ एवढ्यासाठी झालं होतं की त्या भागात होणारं प्रचंड शोषण, त्या शोषणाला हे करत जाहीरपणे जातीजातीत वगैरे तंटे होण्याऐवजी जे कोणी कल्प्रिट आहेत त्या कल्प्रिटलाच सजा देणे अशा प्रकारचे प्रकार त्यांच्या हातून झाले. मी त्यावेळेस तिथे बोललो होतो की अगदी तसं वातावरण, राजकीय मी बोललो नाही, राजकारणाचा मुलामा देऊ नका आणि त्याचबरोबर जातीचाही मुलामा देऊ नका. गुंडांना कुठची जात नसते. सगळ्या राजकारण्यांच्या बरोबरीने थोड्याफार प्रमाणात काही गुंडांची गरज लागते, हेही तेवढंच खरं आहे. आणि म्हणून पण त्याला कुठे ठेवायचं, कुठे हे करायचं, एका ठराविक लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर जर व्यापक पद्धतीने जर तो प्रशासनापासून सर्व ठिकाणी जर इन्व्हॉल्व झाला तर निश्चितपणे वाईट अवस्था होते. ती थोडीशी, बीड नाही बोलणार मी, परळीमध्ये मी एक दिवस होतो, मला अनेक लोक भेटले, व्यापारी भेटले, वकील भेटले, समाजातील प्रतिष्ठित माणसं भेटली, काही सरपंच भेटले.
आणि त्यांनी जी माहिती सांगितली त्या माहितीच्याद्वारे मला असं जाणवलं की निदान परळीमध्ये, बीडला अख्खं पूर्णपणे तसं बोलणं योग्य होणार नाही, पण परळीमध्ये निश्चितपणे अशा प्रकारचं वातावरण थोडंसं आहे. बापू, काल आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काय नक्की ही किती वेळ आपली चर्चा झाली, कशा संदर्भातली नाही, चर्चा? आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. इलेक्शन संपल्या बाकीचं वेळ झाल्यानंतर मग प्रत्येकाचं, आमदार असतील, प्रत्येकाचं लक्ष एकच असतं की माझ्या मतदारसंघाला न्याय देणे. आणि म्हणून काही महत्त्वाचे जे प्रोजेक्ट आहेत ते निव्वळ पालकमंत्री म्हणून नव्हे, उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, पण राज्याच्या दृष्टीने गेम चेंजर अशा प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे विशेषतः नीरा नदीचं पाणी कऱ्हेमध्ये टाकणे, नाझरं भरण्याने नाझऱ्याच्या इथून विसर्ग करत नीरा नदीचा जो विसर्ग आहे तो मॅक्झिमम इथे घेणे आणि तो विसर्ग नाझऱ्यातून खाली जाईल बारामतीपर्यंत, आणि बारामतीपर्यंत असणारे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पूर्ण करा नदीच भरून ठेवणे 3-4 TMC. अशा प्रकारचं एक वेगळी कल्पना माझ्या मनात होती आणि ती कल्पना 100% शक्य होते. दादांनी हिरवा कंदील केला. चांगल्या कामाला हिरवा कंदील कोण लगेच तिथून फोनवरून बोलणी झाली अधिकाऱ्याची. त्यामुळे चांगल्या कामासाठी भेटलं पाहिजे एकमेकांना. काय दुश्मनी थोडीच आहे, कोणी कोणाचे बाण थोडी रेटलेले आहेत. ठीक आहे, चालते, राजकारणातले थोडेफार खेळ चालतात, पण त्याच्यानंतर लोकांच्या हितासाठी एकत्रित काम करणे गरजेचं असतं. तेही तेवढंच मोठ्या मनाचे आहेत, माझंही तेवढंच मोठं मन आहे. आम्ही सगळं व्यवस्थित करू. काल मंत्रिमंडळ बैठक झाली. कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती राहिली, कारण पालकमंत्री पदावरून कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहे असं बोललं जाते. असं आहे की आता ते का आले नाही तर त्याला लगेच लिंक लावायची. मला जी माहिती आहे की काल त्यांची तब्येत ठीक नव्हती. मी स्वतः 8:30ला जाणार होतो त्यांच्याकडे, पण मला सांगितलं गेलं की 8:30ची रात्रीची वेळ ठरली होती की काही महत्त्वाच्या गोष्टी या आभार यात्रेच्या संदर्भात बोलायच्या होत्या. पण मी माहिती घेतल्यानंतर सांगितलं नाही, आज कोणालाच भेटत नाही आहेत, तब्येत थोडीशी डाऊन आहे, मला बाकीची माहिती नाही. बापू, काल सुरेश धस वेळोवेळी जी धनंजय मुंडे यांच्यावर टीका किंवा वाल्मिक कराड या प्रकरणात कंटिन्यू ते फोकसमध्ये आहे. एकंदरीत अजित पवार यांना सुरेश धसबद्दल यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की सुरेश धस हे खालचे कार्यकर्ते आहेत, मी बोलायचं तो वरिष्ठाशी बोल. कसं बघताय? नाही, कसं आहे, 3 पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे आणि यातले निर्णय हे खरोखर तेच आहे की शिवसेनेच्या बाबतीतली काय गोष्टी असतील तर ते ठरवणार कोण? एकनाथराव शिंदे ठरवणार. भाजपच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील तर ते देवाभाऊ ठरवणार. अजितदादांच्या बाबतीतले जे काय हे होत आहेत तर ते बोलताना सर्वसामान्य आमदार वगैरे यांच्याशी बोलण्याऐवजी ते बोलले ते ठीक आहे, किंवा मी देवेंद्र फडणवीसांशी बोलेन. त्यामुळे हे सरकार महायुतीची चांगलं वातावरण राहावं या बाबतीत संपर्क असावा, एकमेकांशी संवाद असावा, आणि म्हणून ते बोलले काय अयोग्य बोलले नाहीत की ठीक आहे की नेत्यांशी मी बोलेन. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या इंदापूर, पुरंदर, दौंड, बारामती येथील कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवरून नाराजी व्यक्त करून डायरेक्ट संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आहे. महाविकास आघाडीच्या लोकांनी. मला कल्पना नाही. बापू, सध्या पुरंदरमधील जे विमानतळ प्रकरण आहे, आपण तर चंग बांधलेला आहे की प्रकल्प आणि गुंतवणूक, तर विमानतळासाठी पारगावमध्ये किंवा त्या गावातील अजून देखील लोकांचा विरोध होताना दिसतोय. सासवडमध्येच काही लोकांनी त्या दिवशी मोर्चा देखील काढला होता. असं आहे की आता मी जेव्हा या प्रकरणात संपूर्ण पाहत होतो प्रकल्पामध्ये, त्यावेळेस स्वेच्छा खरेदीने लोकांना जास्तीत जास्त पैसे, जसं समृद्धी मार्गाच्या काळामध्ये 50 लाख रुपये एकरच्या जमिनीत 2-2 कोटी रुपये सगळ्या 5 पट पैसे प्लस घराचे पैसे, ताली असतील, विहिरी असतील, झाडं असतील, मिळाले, लोकांना फायदा झाला. आणि म्हणून 3 महिन्यात समृद्धी मार्गाच्या प्रकल्पाच्या विरोधात सुद्धा जवळजवळ 40 केसेस रिट पिटिशन काँग्रेसच्या लोकांनी पैसे देऊन केले होते की हा मार्ग नको व्हायला. ज्या दिवशी पैसे द्यायला सुरुवात झाली त्या दिवशी त्या काँग्रेसच्या लोकांचे पैसे बुडले, रिट पिटिशन तशाच राहिल्या आणि लोकांनी 701 किलोमीटरचा रस्त्याची जागा फक्त 3 महिन्यात दिली. निश्चितपणे तो माझं स्वप्न होतं की तशाच पद्धतीने स्वेच्छा खरेदीने ते व्हावं, परंतु आता स्वेच्छा खरेदीने होत नाही. एअरपोर्ट गरजेचं आहे आणि MIDCच्या भूसंपादन कायद्यानुसार ते केलं तो सरकारला
अधिकार आहे, पण त्याच्यात लोकांचं नुकसान होणार आहे. आता बघ्याची भूमिका मी काय करू शकतो? मी जेवढं चांगलं करायचा प्रयत्न केला त्यावेळेस जर ते होत नसेल तर एअरपोर्ट करणं हे गरजेचं आहे, हे वास्तव आहे. आणि हा 6,500 एकरवर जो होणारा अशा प्रकारचं लॉजिस्टिक पार्कपासूनचा एअरपोर्ट हा पुरंदरला गेम चेंजर आहे. पुरंदरच्या पुढच्या 10 पिढ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एखादं धरण झालं ना तर धरणात बुडणारी जी जागा असते त्याच्यामध्ये लोकांना काही पर्सेंटेजमध्ये पुनर्वसन होते, पण फायदा इतरांना होत असतो. 200 किलोमीटर जिथे कमांड एरिया आहे, इथे उलट आहे. इथे जिथे प्रकल्प आहे तिथे 100% लोकांना फायदा आहे. मग इनडायरेक्ट अप्रत्यक्ष फायदा, बाबा कोल्हापूरला जाणारा माणूस पुरंदरला उतरेल, तो 5 तासात कोल्हापूरला जाईल मुंबईऐवजी. नगरला जाणारा माणूस 2.5 तासात जाईल. हे अप्रत्यक्ष फायदे जिल्ह्यांना शेतकऱ्यांच्या एक्सपोर्टला इम्पोर्टला होणार आहे. पण बेसिकली 100% डायरेक्ट बेनिफिट हे आमच्या पुढच्या 10 पिढ्यांना होणार आहे. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती गेले, नंतर आता दिल्लीतील प्रचाराला 3 दिवस जात आहेत, तर कुठंतरी महाराष्ट्राच्या विकास कामावरती लक्ष कमी देऊन कुठंतरी जास्तीत जास्त बाहेरच्या राज्यातच फिरण्याचा ओढा देवेंद्र फडणवीस यांनी लावला, असे संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊत काय बडबडतो, त्याचं काय त्याच्यावर कॉमेंट करायचं? दाहोसला जाऊन जी इन्व्हेस्टमेंट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले ती रेकॉर्ड आहे. 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आणि त्याच्यातून जवळजवळ 16 लाख मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत. 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येईल त्यावेळेस तेवढे कारखाने सुरू झाले तर राज्याचं उत्पन्न किती वाढेल ना, त्याचा हिशोब नाही आहे. कमीत कमी 50,60,70,000 कोटीचं उत्पन्न GST मधून येईल. त्यामुळे विकासाचं प्रचंड कल्पना असणार आहे. दोघे एकनाथराव शिंदेंनी तेच केलं होतं दोहासला, त्यातले 70-80% इम्प्लिमेंट झाले. 15,70,000 मधून 70-80% जरी काही लोक इकडे तिकडे होत असतात, पण 70-80% लोक जरी आले आणि त्यांचे कारखाने इथे उभे राहिले, राज्याला प्रचंड फायदा आहे. त्यामुळे त्यांनी पुढच्या 5 वर्षाचं आवश्यक असणारे विकासाचं रोजगाराचं मॉडेल ते करून आले आहेत. आणि पक्षाची जबाबदारी म्हणून 3 दिवस गेले म्हणून काही मोठं होत नाही. टीका करायची म्हणजे मूर्खपणाची टीका आहे, बेअक्कल. 15,70,000 कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आणलं त्याची स्तुती करत त्याच्यावर समाधान व्यक्त करण्याऐवजी ते तिकडून आले आणि लगेच तिकडे गेले याच्याबद्दल बोलणं शोभत नाही. पण त्यांना आता दुसरं काही राहिलेलं नाही. आणि संजय राऊतांची टीका आता कोणी सिरियसली घेत सुद्धा नाही. नक्कीच हे होते पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे. येत्या 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरंदरमध्ये येत आहेत आणि विविध विकास कामांची येथे घोषणा देखील होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. या संदर्भात देखील पुरंदरमधील विकास कामांसंदर्भातच चर्चा झाली असं विजयबापू शिवतारे यांनी म्हटलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.